नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन 1 आहे त्यामधला एक्झाम्पल 2. चला बघूया काय दिलेलं आहे बघा आपल्याला. 10 upon x plus y plus 2 upon x minus y equal to 4 आणि सेकंड इक्वेशन काय बघा 15 upon x plus y minus 5 upon x minus y equal to -2. हे दिलेले आपल्याला दोन इक्वेशन. फर्स्ट आपल्याला काय करणे आहे, नॉन लिनियर टू लिनियर करणे आहे. तर आता इथं बघा 1 upon x plus y आणि 1 upon x minus y दोन्ही इक्वेशन मध्ये जो पार्ट आहे मी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तो कोणता आहे, नॉन लिनियर पार्ट आहे. ह्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे, विथ एनी व्हेरिएबल रिप्लेस करायचं आहे न्यू व्हेरिएबल. सो लिहा सेकंड स्टेप काय आहे, सबस्टिट्यूट 1 upon x plus y इक्वल टू m. ह्या 1 upon x plus y ला आपण m ने रिप्लेस करू आणि 1 upon x minus y ला n ने रिप्लेस करू. चला आता हे दोन्ही इक्वेशन रिफॉर्म म्हणजे नवीन पद्धतीने लिहून घेऊ. काय आपल्याला 10 m, कारण की 1 upon x plus y त्याला आपण m घेतलेला आहे, प्लस 2n इक्वल टू 4, कारण की 1 upon x minus y ला आपण n घेतलेलं आहे आणि याला इक्वेशन 3 असं नाव देऊ. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. पुढे बघा आता 15m minus 5n इक्वल टू -2 इक्वल टू -2. याला इक्वेशन 4 असं नाव देऊ. m आणि n या रिप्लेस केलंय आपण आणि इक्वेशन त्याला नवीन इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 असं नाव दिलं. हे झालं आता लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये झालं. हे कोणते, दोन्ही पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आले. आता याला सॉल्व्ह करायचं, मग m आणि n काढायचं, नंतर x आणि y काढायचं. तर लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या होत्या आपण. तर हे दोन्ही इक्वेशन मी इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करतोय. लिहा तुम्ही, सॉल्व्ह बाय इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करताना काय करत होतो आपण, दोन्ही पैकी कोणता पण एक व्हेरिएबल चे जे कोएफिशिएंट आहे ते सेम करत होतो. तर ते कोएफिशिएंट सेम करण्यासाठी इथं मला ह्या इक्वेशनला 3 नी आणि ह्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. चला लिहा, मल्टिप्लाय इक्वेशन 3, जे इक्वेशन 3 आहे आपलं त्याला बाय 3 अँड इक्वेशन जे 4 आहे आपलं, इक्वेशन 4 आहे त्याला बाय 4, त्याला 2 म्हणजे जेणेकरून ह्या m चे कोएफिशिएंट सेम होईल. मग आपण ते सॉल्व्ह करू. चला बघा आता 10m into 3, हे 3 ने मल्टिप्लाय करतोय आपण पूर्ण इक्वेशनला. मग काय, प्लस 2n into 3 इक्वल टू काय बघा 4 into 3. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा आता 10 into 3 किती येणार, 30m. हा m जशाच तसा, प्लस 3 into 2 किती 6n इक्वल टू 4 into 3 12. आणि याला काय करा, इक्वेशन 5 असं नाव द्या, इक्वेशन 5. ओके, इथपर्यंत आलं. चला आता 15m, या 15m ला किती मल्टिप्लाय करतो आपण, 2 ने. 15m मायनस 5n इंटू 2 इक्वल टू बघा -2, म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करतोय -2 इंटू 2. चला सॉल्व्ह करा. 15 इंटू 2 किती येणार, 30m, 30m मायनस 5 इंटू 2 किती येणार, 10n इक्वल टू किती येणार, -4. याला इक्वेशन काय करा तुम्ही, 6 असं नाव द्या, इक्वेशन 6. 5 आणि 6. आता काय करायचंय बघा, दोन्हीचे जे m चे कोएफिशिएंट सेम झाले. पुढे काय करायचं आपल्याला, काय करायचं लिहा, सबट्रॅक्ट. आपण काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन, जे इक्वेशन आहे 6
ते सबट्रॅक्ट करू 5 मधून, म्हणजे याच्यामधून हे सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 6 फ्रॉम 5. 5 मधून इक्वेशन 6 सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 5 काय, 30m आलेलं आपलं बघा. 30m हे इक्वेशन 5. 30m प्लस 6n इक्वल टू 12. 30m प्लस 6n इक्वल टू 12. हे झालं इक्वेशन 5. याला सबट्रॅक्ट करू आता. 30m मायनस 10n इक्वल टू किती येणार, -4. सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात. तिथं प्लस 30 मायनस होणार, इथं मायनस ए प्लस होणार, इथं मायनस ए प्लस होणार. आता प्लस 30 मायनस 30 हा कॅन्सल झाला. 10 आणि 6 किती येणार, 16n येणार इक्वल टू इथे गेला 12 आणि 4 16 16 येणार. इथं पण आता 16 16 1 असा इकडे डिवाइड मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेला डिवाइड मध्ये कॅन्सल झाला. n इक्वल टू किती भेटला आपल्याला 1. सिंपल आहे. स्टेप थोडी मी काढली, एक काय नाही होत. हळूहळू कॅल्क्युलेशन आपली स्पीड वाढवायची. ओके, आता काय करायचं बघा. पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इथं कोणत्या पण इक्वेशन मध्ये टाकायचं, जे सिंपल वाटलं ते घ्यायचं. आता इक्वेशन 3 मध्ये टाकलं मी. काय इक्वेशन 3, आता हे बघा इक्वेशन 3, इथून असा कर्व मारून घेऊ आपण. हे आपल्याला इथे इक्वेशन 3 काय बघा आपल्याला 10m, हे बघा इक्वेशन 3 10m प्लस 2n इक्वल टू 4. आता 10m प्लस 2 इंटू n किती आलेला आपला 1, यांच्या जागी n टाकला आपण इक्वल टू 4. जसेच तसं सॉल्व करतोय सिंपली. 10m इक्वल टू 2 इंटू 1 2, इथं सॉल्व करा इक्वल टू 4. हा 2 इकडे प्लस मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार मायनस मध्ये. तर 10m इक्वल टू 4 मायनस 2. सो 10m इक्वल टू किती येणार 2. आता m काढायचा. हे बघा m ने तर 10 मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये येणार. इथंच घ्या थोडं. सो m इक्वल टू किती येणार 2/10. सो बे पंचे 10. 1/5 हा m झाला. सो लिहा m इक्वल टू 1/5. m इक्वल टू 1/5. m भेटला, n भेटला. आता ऍक्च्युअली रिसबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू आपण ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये. सो लिहा रिसबस्टिट्यूटिंग म्हणजे त्या व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करतोय आपण. आता बघा आपण काय केलं, 1/x प्लस y इक्वल टू काय घेतलं होतं, m घेतलं होतं. इक्वल टू m घेतलं होतं. सो 1/x प्लस y इक्वल टू m किती आला बघा आपला 1/5. हा m आला तर लिहा इथं 1/5. सो क्रॉस मल्टिप्लाय होणार बघा. आता असा मल्टिप्लिकेशन. सो 5 इक्वल टू हा 5 इकडे जाणार, x प्लस y तिकडे जाणार. किती येणार x प्लस y इक्वल टू 5. हे झालं. याला इक्वेशन किती द्या आता 6 झालं ना आपलं, ते इक्वेशन 7 द्या. इक्वेशन 7 द्या. ओके, आता 1/x मायनस y इक्वल टू आपण किती घेतलं होतं, n घेतलं होतं. हे बघ सबस्टिट्यूट, कारण की आपल्याला m आणि n भेटला, पण ऍक्च्युअली x आणि y काढायचे. तर 1/x मायनस y त्याला n घेतलं होतं, मग ते वापस n मध्ये टाकावं लागेल ना. तर 1/x मायनस y इक्वल टू 1. सो किती येणार 1. आता इथे किती येणार आहे बघा, x मायनस y इक्वल टू 1. x मायनस y इक्वल टू 1. आणि हे झालं इक्वेशन 8 झालं आपलं. आता हे बघा, हे m वगैरे n ची व्हॅल्यू आपल्याला भेटली ना, तर हे m इथं मी थोडं हे करून घेतो. आणि m इथंच 1/5 तो आपल्याला माहिती आहे, तर इथंच घ्या m इक्वल टू 1/5 असं इकडे लिहून घ्या तुम्ही.
तुमच्यासाठी आणि मग इथं सॉल्व्ह करा, कारण की आपल्याला आणखीन हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल, तेव्हा आपल्याला x आणि y वाटलं. आता इथं लिहा तुम्ही ऍड इक्वेशन 7 आणि 8. हे जे 7 आणि 8 इक्वेशन भेटले त्याला ऍड करा. बघा काय होतं, x प्लस वाय इक्वल टू किती आहे 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1. या दोन्हीला ऍड केलं बघा आपण तर किती आलं बघा, वाय वाय कटला 2x इक्वल टू 6 आला. 2x इक्वल टू 6 आला. तर x इक्वल टू किती आला, बेत्रिक 6. x इक्वल टू 3 आला. x भेटला. खूप मेहनतीनंतर एवढं सॉल्व्ह करून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. आता तरी पण हा x 7 किंवा 8 दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायचा, तुम्हाला y भेटेल. आता आपल्याला जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, बघू आपण इथं सॉल्व्ह करून. असं तर x मायनस वाय इक्वल टू 1 हा घेऊ आपण. x मायनस वाय इक्वल टू 1. आता x आपल्याला किती भेटला 3, हा 3 भेटला x मायनस वाय इक्वल टू 1. सो बघा आता मायनस वाय ला तिकडे नेऊ, 1 ला इकडे आणू. सो 3 प्लस 1 इक्वल टू y. सो y इक्वल टू किती भेटला आपल्याला 4. x आणि y भेटला. x किती भेटला 3, y किती भेटला 4. अशा प्रकारे आपण x आणि y फाइंड केलं. बघा खूप लेंदी क्वेश्चन आहे, खूप लेंदी. हा कधीतरी बोर्ड एक्झामला येतो. सो तरी पण कधी चुकून आला तरी लक्षात ठेवायचं. आणि आता तुम्ही फायनली काय लिहा, सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल टू एक्स च्या समोर 3, y च्या समोर 4. असं हे फायनल लिहून घ्या, कारण आपल्याला लिहायला जागाच राहिली नाही. आता तेवढं काम तुम्ही करा. बाकीचे अशाच प्रकारचे जे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि क्लास 10th वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.